नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2024 तर्फा 2140 जागांसाठी मित्रांनो ही भरती निघत आहे। बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची तर या भरतीचा मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन आला आणि लवकरच या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे। तर बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं आणि मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे। आणि जेव्हा मित्रांनो एसएससी जीडीची भरती निघाली होती त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना मित्रांनो बीएसएफ मध्ये फॉर्म भरता आला नव्हता, कारण की एसएससी जीडी भरतीमध्ये वयोमर्यादा खूप कमी आहे। तर पहा या बीएसएफ भरतीमध्ये वयोमर्यादा जास्त ठेवण्यात आली आहे जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांची उंची जी मित्रांनो कमी होती त्यामुळे एसएससी जीडी भरतीमध्ये बीएसएफ मध्ये मुलांना फॉर्म भरता आला नाही। तर पहा मित्रांनो या बीएसएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये उंचीमध्ये तुम्हाला सूट भेटणार आहे। उंची यामध्ये कमी लागते या बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये। तर चांगली जी मित्रांनो ही भरती निघाली आणि या भरतीमध्ये नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे। तर सर्वात आधी या भरतीमध्ये लेखी परीक्षा होणार आहे की यामध्ये सर्वात आधी ग्राउंड असणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, त्याचबरोबर नेगेटिव्ह मार्किंग असणार की नसणार आहे। आणि या बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची जी भरती आहे मित्रांनो ही ऑफलाईन पद्धतीने असणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर तुम्हाला या भरतीमध्ये उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे आणि ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, टायमिंग किती भेटणार आहे, नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा काय बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर 10वी पास करिता मित्रांनो हे बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघत आहे 2140 जागांसाठी आणि शॉर्ट नोटिफिकेशन आला। जेव्हा सुद्धा मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन येत असते तर भरती मित्रांनो हे कन्फर्म निघत असते। तर बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे त्याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर टोटल 2140 जागांसाठी ही बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघत आहे। यामध्ये जे मित्रांनो कुकचं सुद्धा पद असणार आहे, त्याचबरोबर स्वीपरचं सुद्धा असणार आहे, सफाई कर्मचारीचं असणार आहे, अशा 8 प्रकारचे वेगवेगळे पद आहे मित्रांनो या भरतीमध्ये, ठीक आहे। तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता हे फक्त 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि महाराष्ट्रातील मुलं मुली बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादाचा जर विचार केला तर 18 ते 25 वर्षापर्यंत या बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे। एससी एसटी कॅटेगरीची मुलं 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे, ओबीसी कॅटेगरीची मुलं 18 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे, ओपन कॅटेगरीची मुलं 18 ते 25 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। आणि फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी असणार आहे, एससी एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे, ठीक आहे। त्याचबरोबर या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे तर पहा बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीचा 2140 जागांसाठी मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन आलेला आहे आणि तुमचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये तुमचे फॉर्म भरणे चालू होणार आहे। तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा। ज्यांना सुद्धा एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरता आला नाही, ज्यांची हाईट कमी असल्यामुळे किंवा ज्यांचं वय जास्त असल्यामुळे, तर पहा या बीएसएफ कॉन्स्टेबलमध्ये जे मित्रांनो या भरतीमध्ये चांगली जे मित्रांनो मेहनत करा, यामध्ये चांगला अभ्यास करा, नक्कीच सिलेक्शन होणार आहे। कारण की या बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये भरतीमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील बरेच मुलं जे मित्रांनो यावर्षी लागले, ठीक आहे, मागच्या भरतीमध्ये, ठीक आहे। तर जास्त मुले या बीएसएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये महाराष्ट्रातले लागते। तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास करा। तर फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे, शॉर्ट नोटिफिकेशन आलेलं आहे, ठीक आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसचा जर आपण विचार केला त्याचबरोबर तर सर्वात आधी या भरतीमध्ये जे मित्रांनो तुमचं पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात मित्रांनो तुमचं ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या यामध्ये ट्रेड टेस्ट असणार आहे आणि चौथं तुमचं यामध्ये मेडिकल असणार आहे। अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये। आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 21,700 ते 69,100 दरम्यान मिळणार आहे, ठीक आहे। तर सर्वात आधी बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये मित्रांनो सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे 100 मार्काची, ठीक आहे। आणि यामध्ये पहा जीकेच्या 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीच्या 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल मित्रांनो 100 मार्काची तुमची लेखी परीक्षा असणार आहे आणि तुम्हाला 2 घंट्याचा टायमिंग भेटणार आहे। ऑफलाईन ही भरती आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर या भरतीमध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे की नाही आहे, तर या बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये जे मित्रांनो नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, लक्षात ठेवा। तर तुक्के मारले तुम्ही तरी चालते, ठीक आहे। तर नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे काय, तर बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये मित्रांनो नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तर जास्त या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। तर तुम्ही जर
मित्रांनो तुक्के मारले तर काही प्रॉब्लेम नाही, कारण की जे SSC GD भरती झालं, इतर भरती झालं, त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते मित्रांनो. निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे आपले मार्क जे बरोबर असते ते मायनस होत असते, पण या BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ठीक आहे, तर सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे ऑफलाईन पद्धतीने. आणि दुसरं मित्रांनो तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे. पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये कमी लागते, तर पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर उंची लागते. महिला उमेदवार जर तुम्ही असाल तर महिला उमेदवारांची उंची 155 सेंटीमीटर, त्याचबरोबर छाती 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांची. त्याचबरोबर तुम्ही जर ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीच्या मुलांसाठी यामध्ये उंची 160 सेंटीमीटर लागते पुरुष उमेदवारांसाठी. आणि तुम्ही जर ST कॅटेगरीच्या महिला उमेदवार जर असाल तर ST कॅटेगरीच्या महिला उमेदवारांसाठी या भरतीमध्ये उंची लागणार आहे फक्त 148 सेंटीमीटर. ठीक आहे, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंडचा जर आपण विचार केला तर यामध्ये जे मित्रांनो पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे, त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये जे आहे 5 किलोमीटर रनिंग आणि 5 किलोमीटर रनिंगसाठी तुम्हाला 24 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंगसाठी 8.5 मिनिटाचा टायमिंग आहे. ठीक आहे, तर एवढंच यामध्ये ग्राउंड आहे. सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे, दुसरं मित्रांनो तुमचं ग्राउंड, आणि तिसरं यामध्ये ट्रेड टेस्ट आणि चौथं मेडिकल. तर ट्रेड टेस्ट म्हणजे काय, तर ट्रेड टेस्ट म्हणजे जर समजा तुम्ही कुकमध्ये फॉर्म भरला किंवा सफाई कर्मचारीमध्ये फॉर्म भरला, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, तुम्ही जर कुकमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला ज्या मित्रांनो सर्वात आधी लेखी परीक्षा असणार आहे, तुमचं दुसरं ग्राउंड आणि तिसरं तुमचं ट्रेड टेस्ट. तर तुम्हाला मित्रांनो स्वयंपाक त्या ठिकाणी करून दाखवावं लागणार आहे. 5 पदार्थ तुम्हाला करून दाखवावं लागणार आहे. पोळी झालं, भाजी झालं, शिरा झाला, आणखीन जे ते अधिकारी म्हणणार आहे ते तुम्हाला 5 पदार्थ करून दाखवावं लागणार आहे. त्यालाच मित्रांनो ट्रेड टेस्ट म्हटलं जाते. आणि तुम्ही जर मित्रांनो सफाई कर्मचारीमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला जे रूम जे आहे मित्रांनो साफसफाई करावं लागणार आहे रूमची, तर त्याला स्ट्रेट टेस्ट म्हटलं जाते. ठीक आहे, तर सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे, दुसरं मित्रांनो तुमचं ग्राउंड, तिसरं तुमचा ट्रेड टेस्ट आणि चौथं मेडिकल. अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीची. तर 2140 जागांसाठी जे मित्रांनो ही भरती निघत आहे आणि शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पासच लागते. तर चांगली जे मित्रांनो ही भरती निघत आहे BSF कॉन्स्टेबलची. तर ज्यांना सुद्धा मित्रांनो SSC GD भरतीमध्ये फॉर्म भरता आला नसेल, वयोमर्यादा कमी असल्यामुळे म्हणा किंवा हाईट कमी असल्यामुळे, तर नक्कीच मित्रांनो या BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीची तयारी करा. कारण की जे मित्रांनो तुमचे जे फॉर्म आहे येत्या काही दिवसापासूनच तुमचे फॉर्म भरणे चालू होणार आहे. फेब्रुवारी ते मार्च महिन्यामधून तुमचे जे मित्रांनो BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे. तर आतापासून जे पण मुले BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून मित्रांनो तयारी चालू ठेवा. आतापासून अभ्यास करा आणि आतापासून चांगले चांगले पुस्तक घ्या. अरिहंत पब्लिकेशनचं झालं म्हणा, कोणतं जे ऑनलाईन पुस्तक आहे मित्रांनो हे ऑनलाईन बोलावा तुम्ही. BSF साठी स्पेशल पुस्तकं बोलावा. जे पण मुले BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून 6-6 घंटे 8-8 घंटे अभ्यास करा, कारण की या भरतीमध्ये सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे. ठीक आहे, तर आतापासून मित्रांनो जे पण मुले BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर अभ्यास केल्याशिवाय मित्रांनो यामध्ये पर्याय नाही. जे पण मुले अभ्यास करणार आहे त्यांचंच मित्रांनो BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे, तर 2140 जागांसाठी मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन आला आहे BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीचं. तर आतापासून तयारी चालू ठेवा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.